नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मटकीची उसळ. अशी मस्त रसरशीत आपली मटकीची उसळ झालेली आहे आणि खायलासुद्धा अप्रतिम लागते. तुम्ही हे पोळीबरोबर, भाकरीबरोबर किंवा नुसतीसुद्धा खाऊ शकता. लहान मुलांना तरी असेच खायला खूप आवडते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मटकीची उसळ बनवण्यासाठी मी इथं मोड आलेली 200 ग्रॅम मटकी घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. मटकीला मी दिवसभर पाण्यात भिजत घातलं होतं आणि संध्याकाळी त्याचं पूर्णपणे पाणी काढून एका चाळणीवर पाणी निथळून एका कॉटनच्या कपड्यामध्ये ही मटकी बांधून ठेवली होती. तर रात्रभर मटकी बांधून ठेवल्यामुळे असे मस्त मोड आलेले आहेत. बघू शकता तुम्ही, असे लांब लांब मोड आलेले आहेत मटकीला. आता लगेचच आपण याची उसळ बनवूया. मी इथे एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. यामध्ये घालायची आपल्याला मोहरी, त्यानंतर जिरे आणि मोहरी आपल्याला व्यवस्थित फुलू द्यायची आहे. त्यानंतर घालायचं आपल्याला लसूण. इथं मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. लसूण आपल्याला थोडासा जास्तच घालायचा आहे मटकीच्या भाजीला, म्हणजे मटकी खूप छान लागते लसणामुळं. लसूण थोडासा आपल्याला परतून घ्यायचा आहे. लसूण आपला व्यवस्थित परतून झालेला आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला 2 मीडियम साईजचे कांदे मी बारीक कापून घेतलेले ते घालायचे आहेत. त्यानंतर 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं, कांदासुद्धा आपल्याला 2 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. थोडासा असा मऊ झाला पाहिजे कांदा. कांदा परतून झाल्यानंतर मी मटकी घालून घेतलेली आहे. मटकी घातलेला व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे. तर मटकी घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. आपण कांद्यामध्ये मीठ घातल्यामुळे मटकीला मीठ व्यवस्थित लागतं. आतमध्येपर्यंत मटकीमध्ये मीठ जातं आणि चवीला मटकी खूप छान लागते. तर व्यवस्थित आपण हलवून घेऊया. आता यावर आपल्याला एक ताट ठेवायचं आहे आणि ताटामध्ये आपल्याला 1 ग्लासभर पाणी ठेवायचं आहे. ताटामध्ये पाणी ठेवल्यामुळे आपली मटकी खाली कढईला लागणार नाही किंवा करपणार नाही आहे. गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे. 3 ते 4 मिनिट आपल्याला हे ताटावर पाणी ठेवून असंच आपल्याला मटकी वाफवून घ्यायची आहे. 3 ते 4 मिनिट आपण यावर झाकण ठेवलं होतं मटकीवर. तुम्ही बघू शकता. मस्त आपली मटकी शिजलेली आहे. वरती पाणी ठेवल्यामुळं अशी मस्त पाणी सुटलेलं आहे मटकीला. आपण थोडंही पाणी यामध्ये घातलेलं नाही आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला लाल मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर. धना पावडर यामध्ये अवश्य घाला, म्हणजे मटकीची भाजी खूप छान लागते धना पावडरमुळे. अर्धा चमचा गरम मसाला. आता व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. यानंतर घालायचं आपल्याला यावरतून टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो आपल्याला थोडीशी मटकी शिजल्यानंतरच घालायचं आहे. टोमॅटो जर अगोदर घातलं, टोमॅटो थोडंसं आंबट राहतं, त्यामुळे मटकीला शिजायला वेळ लागतो. त्यामुळे आपल्याला टोमॅटो सगळ्यात शेवटी घालायचा आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता आपल्याला परत एकदा झाकण ठेवायचं आहे आणि ताटावर पाणी ठेवायचं आहे, म्हणजे आपली मटकीला पाणी सुटतांचंच आणि रसरशीत आपली मटकीची उसळ तयार होते. 3 ते 4 मिनिट आणखीन आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे.
टोमॅटो आणि मसाले घातल्यानंतर मी 3 ते 4 मिनिट मटकीला शिजवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता न पाणी घालता सुद्धा अशी मस्त रसरशीत आपली मटकीची उसळ तयार झालेली आहे. यावर थोडीशी आपण कोथिंबीर घालू. टोमॅटोसुद्धा असं व्यवस्थित शिजलेलं आहे. यावर कोथिंबीर घालायची आहे. अशी मस्त रसरशीत आपली मटकीची उसळ तयार झालेली आहे. तुम्ही हे पोळीबरोबर, भाकरीबरोबर किंवा अशी सुद्धा खाऊ शकता. लहान मुलांच्या टिफिनला किंवा ऑफिसच्या टिफिनला सुद्धा तुम्ही हे उसळ किंवा मटकीची सुकी भाजी देऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.